डब्ल्यूची जी मागणी केली ती योग्य आहे असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय. योग्य आहे का नाही हे नाही मला माहीत. मला एवढंच माहिती की विद्यार्थ्यांची मागणी EWS पाहिजे. तर मग तुम्ही EWS का रद्द केलं सरकारनं? ECBC पोरांची मागणी नाही, समाजाची मागणी नाही, कारण ते टिकणार नाही. मग जोपर्यंत आमची मागणी OBC आरक्षणात सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, जोपर्यंत मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तुम्ही ते EWS सुरू ठेवलं पाहिजे, राज्यात पण आणि केंद्रात पण. तुम्ही हे 10% दिलं, ते काय म्हणतात ना, ते खोटंच म्हणायचं त्याला थोडक्यात, ते दिलं आणि EWS होतं ते रद्द केलं. पोरांनी फॉर्म भरले ते रद्द केले. माझं म्हणणं आहे की ज्या पोरांनी EWSमधून फॉर्म भरलेत त्यांचे फॉर्म रद्द करू नका. आणि ECBC आरक्षण दिल्याच्यानंतर 10% दिल्याच्यानंतर आरक्षण, त्यानंतर काय पोरांनी EWSमधून फॉर्म भरले तेही रद्द करू नका, त्यातून घ्या. आणि EWS सुरू राहू द्या ना. तुम्हाला बंद करायचं सांगितलंच कुणी? म्हणजे ही मागणी बरोबर आहे म्हणायला तुम्ही म्हणा ना, आमची चूक झाली त्यावेळेस भाऊ ते रद्द करून, का मग ही मागणी बरोबर आहे म्हणता? मी तर पहिल्यापासून सांगतो ECBC आम्हाला मान्य नाही आणि EWS रद्द करू नका. आणि आता तुम्हाला तिसऱ्यांदा सांगितलं, मला वाटतं आपण सांगितल्याप्रमाणे समजा लाडसाहेब म्हणले तर प्रसाद लाडसाहेब की ज्या मागण्या केल्या त्या बरोबर आहेत. तर मी तर अशी मागणी केली की EWS तीही ऑप्शन ठेवा, ECBCचा ऑप्शन ठेवा आणि कुणबी म्हणजे OBCचाही ऑप्शन ठेवा. आणि कुणबीसाठी व्हॅलिडिटीची 6 महिन्यासाठी करा. तीच ECBCसाठी सुद्धा 6 महिन्याची करा. 6 महिन्याच्या आत त्या उमेदवारानं ते व्हॅलिडिटी आणून द्यावी. आता ते तिन्ही ऑप्शन खुले ठेवले पाहिजे, ही सुद्धा मागणी ही पण प्रसाद लाड साहेबांनी लक्षात ठेवावी. आणि मुलींच्या शिक्षणाच्या बाबत फीस घेतली जाते. मोठमोठ्याल्या ऑफिसला तुम्ही विचारून बघा, कॉलेजला विचारून बघा, विद्यापीठांना विचारून बघा, उच्च शिक्षण ते प्राथमिक शिक्षणापर्यंत विचारून बघा आणि पुरावे देण्यापेक्षा. आणि तेही सुरू करा, विद्यार्थ्यांचं कल्याण होईल, विद्यार्थी खुश होतील सरकारवर. तुम्ही आडवे शिरले, सरकारला आडवं पोरांनी केलंच. मनोज जरांगे पाटील, कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सर्वदे, TV9 मराठी, आंतरवली सराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.